हॅलो एव्हरीवन, नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये. तर एकदम सोप्या पद्धतीनं मी आज गुलाबजामुन बनवत आहे, फक्त 4 इंग्रेडियंट्स यूज करून. तर चला आपण रेसिपी बघूया. मी इथं घेतलेला आहे 1 ग्लास साखर आणि अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे टाकून असं मिक्स केले पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे इथं विलायची पावडर. विलायची पावडर टाकल्यानंतर त्याला कमीत कमी आपण 20 ते 30 मिनिट आपण त्याला मिक्स करून बॉईल होईपर्यंत, चाचणी घट्ट होईपर्यंत ठेवून द्यायचं. जास्तही घट्ट नाही आणि जास्तही नाही. तर मी इथं गिट्सचे 2 पॅक घेतलेले आहेत, जामून पॅक. आणि एका ह्याच्यामध्ये 40 बनवतात, पण मी काही तेवढं नाही, मी थोडेसे मोठे साईज मोठीच केलेली आहे. तर मी इथं घेतलेलं आहे ते गिट्सचं पावडर आणि त्यामध्ये टाकलेलं आहे 1 कप दूध आणि 1 कप वॉटर टाकलेलं आहे. आणि हे असं छान मिक्स करून घेतले. मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं त्याला 5 मिनिट मी घट्ट होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर ते एकदम असं छान घट्ट झालेलं आहे आणि एकदम डो हा सॉफ्ट झालेला आहे. खूप व्यवस्थित डो झालेला आहे. मग मी इथे पाक पण आपला रेडी झालेला आहे जवळपास. मस्त पाक हे अशी उकळी येऊन थोडासा पाक असं होत आलं. अजून एक 10 मिनिट ठेवल्यानंतर आपला पाक इथे रेडी होईल. आणि मी असे हे गोळे करून घेतलेले आहेत. हे गोळे एवढे छान झालेले होते आणि एकदम सॉफ्ट झालेले होते. मग मी इथं तेल ठेवलं. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपण जे हे जामून तळून घ्यायचे. कारण का जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवलात तर ते पूर्ण जळून जातील. तर मी इथे तेल गरम झाल्यानंतर हे मी जे जामून ठेवलेले होते ते तळून घेतले हे. आणि त्यानंतर पाक आपलं इथे रेडी झालेला आहे मस्त. आणि मी ते जामून छान तळून घेतले. तळून घेतल्यानंतर ते मी जामून एक 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवले. आणि जो आपण तो पाक तयार केलेला होता त्या पाकमध्ये मी घातले. आणि एवढे छान झालेलं होतं तो पाक. ही जास्त घट्टही नाही झालेला आणि जास्त पातळही नव्हता. एकदम परफेक्ट असा हा पाक झालेला आहे. आणि त्यामध्ये मी आता हे जामून टाकत आहे. तर एकदम छान जामून झालेले आहेत आपले गुलाबजामुन. एकदम मस्त टेस्टी, सॉफ्ट आणि जास्त पाक नाही आहे त्यामध्ये. खूप असं छान झालेले आहेत. तर तुम्ही एकदा ट्राय करा हे आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझे गुलाबजामुन कसे झालेले आहेत. तर थँक्यू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हा नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, इथं आपला गुलाबजामुन हा एकदम सॉफ्ट झालेला आहे. थँक्यू.